फायनली आम्ही पहाटे जेजुरीवर पोहोचलो. तर आता अचानक जेजुरी का? तर आम्हाला जायचं होतं गावी, कारण गावी घरात जागरणाचा कार्यक्रम होता आणि हे जागरण 3 वर्षातून एकदा घातलं जातं. मग काय गावी निघालोच होतो, तर म्हटलं जेजुरीवरून जाऊ आणि फायनली आम्ही रात्रीच निघालो, कारण आम्हाला पहाटे 4-5 पर्यंत तिथं पोहोचायचं होतं. 2 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही पोहोचलो. सगळ्यात आधी तर तिथं चहा घेतला आणि मंदिराकडे निघालो. गाडी पार्किंगला जागा कशी तर शोधली आणि थोडंसं आवरून घ्यावं म्हटलं. रात्री डायरेक्ट आंघोळ करून निघाल्यामुळं काहीच आवरलं नव्हतं, त्यामुळे पटपट आवरून घेतलं. कोणत्या मंदिरात जायचं म्हटलं की आमच्यापेक्षा जास्त तर रावीच खुश असते. देवाचा भंडारा वगैरे घेतला आणि निघालो वरती. हे आमचं मेंढरू बाबांच्या खांद्यावर बसून असंच खालून वरतीपर्यंत आलं होतं. 4:30 वाजता आम्ही जेजुरीवर होतो आणि लवकर जायचा फायदा एवढा झाला की मंदिरामध्ये गर्दी अजिबात नव्हती. त्यामुळं मंदिरामध्ये आतमधून पटपट दर्शन घेऊन बाहेर आलो आणि थोडंसं फोटो व्हिडिओज वगैरे घेतले. जेजुरी गडावरून खालचं दृश्य एवढं सुंदर दिसत होतं. त्यात हळूहळू सकाळ होत होती, त्यामुळे तर जास्त सुंदर दिसत होतं. खाली उतरताना सुद्धा हे मेंढरू असंच बाबांच्या खांद्यावरून खाली आलं. मंदिराच्या आवारातून बाहेर आल्यावर भूक लागली होती, म्हणून थोडंसं थांबलो आणि मिसळ खाल्ली आणि निघालो गावी यायला. चला तर मग भेटू आपण उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.